नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील जोवन गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आमरस पिण्याच्या कारणावरनं जे भांडण झालं होतं, या दोन गटाच्या मारामारीमध्ये कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये जे जखमी आहेत दुसऱ्या गटातले, त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत. तर काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला? मी मनीषा मोहन बिकोले. तर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो ना, तेव्हा जे काही झालं होतं ते पूर्ण मिटलं होतं भांडणं. जर आमरसवरनं झालं ना, उष्ट आमरस केला ते पूर्णतः भांडणं मिटली होती. पण जेव्हा काय केलं ते संतोष बिकोले यांनी माझ्या नवऱ्याचं ना गळ दाबला आणि त्यांच्या घरातली 10-12 लोक आहेत ना, ती पूर्ण त्यांच्यावरती तुटून पडली आणि माझ्या सासऱ्यांना त्या मुलांनी मारहाण केली. साहिल बिकोले, तेजस बिकोले यांनी काय केलं, ढकललं त्यांना खाली, चढावरनं त्यांना खाली ढकललं, खाली पाडलं त्यांना. अक्षरशः सासूबाई त्यांना वाचवायला गेल्या तर त्यांच्या पण अंगावरती सगळी पडली आणि त्यांनी दगडफेक केली. आता त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे पूर्णतः. आणि त्यांनी काय केलं, मी तिथे उभे होते तर मला सुद्धा त्यांच्या बायकांनी येऊन मारहाण केली अक्षरशः. काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला? स्वपन बिकोले. आम्ही भांडण हे झालं, सरबतावरनं झालं, आंबारसावरनं झालं, ते मिटलं होतं. तर इतकं मला काय म्हणतो संतोष बिकोले, म्हणतो नानी ह्याला घेऊन जा तिकडे, नाही तर ह्याला खपवायला लागेल. तर मी आपल्या मुलांना सांगितलं नाही का आता हा देवाचा कार्यक्रम आहे, ह्याच्यात जास्ती कळवंट व्हायला नको, म्हणून मी थांबून घेतलं तिथं. शेवटी त्यांनी करायचं त्याच्या मनासारखं केलं. काय तुझा मागचा मोरचा कसर असन तो त्यांनी एकदम काढून टाकला. तुझा काय वैर होता तो एक तिशी काढायचा होता, ह्याच्यामध्ये आणायचं नव्हतं, तू देवा धर्मामध्ये आणायचं नव्हतं. आणि एवढं करूनच शेवटी तू आम्हाला चिखलासारखी तुडावली नवरा बायकोनला आणि 2 पोरांच्यावर तुटून पडली तुम्ही. आणि तुमचंच खरं करीता तुम्ही गावाला मध्ये धरले. तर गावाचं आम्ही जर चुकला असलो ना तर आम्ही गावाची माफी मागतो. काय तुमच्या जेवणाचा खर्च असेल तो सुद्धा आम्ही भरून देतो. बरं हे असं करू नका. आणि ते झालं तर झालं, माझ्या मुली मी घरी आणून ठेवल्या, उरसाला आणल्या. त्यांची लहान लहान लेकरं आहेत. आमच्या 4 वर्षाचं मुलगा आहे. ते पुढं तेवढ्या पब्लिक मध्ये हारलं तर तेव्हा 5 वाजता शोधून घरी आणलं, ते पण दुसऱ्यांनी आणून दिलं. तरी आमचा विचार त्या मुलाचा आम्ही विचार केला नाही. एवढं आम्ही पळून आलो, त्यांच्यामधून आम्ही पळून आलो, तरी आम्हाला मोरा आडवी झाली. त्याच्यातूनच सुटून आलो. आमच्या कुणी सोडवाय नव्हतं, काही नव्हतं आम्हाला. तरी आमच्यावरच आरोप केला त्यांनी. काय आमच्यावरच आरोप केला का त्यांनी असं केलं आणि त्यांनी का ना केलं. त्यांच्या भांडणाचा उल्लेख आला का पुढं, मला एवढंच बोलायचंय. मग तुमची एकटीशी भांडणं होती तर तुम्ही आम्हाला घरी तर 4 वर्षाच्या पूर्वी तुम्ही आम्हाला घरी येऊन घर ठोकलंच आमचं. बरं अजून तुमचं भागलं नाही. माझी लेकरं करून खात्यात, कुणाचं खात नाहीत. आणि तुम्ही आज माझ्या लेकरांच्या एवढी 20-25 माणूस पडलं तरी गाव कुणी मध्ये आलं नाही. आमच्यामध्ये आम्ही चोरट्यासारखं लपू बसलो. 2 नवरा बायकोंची आम्ही आडवी पाडली. आम्हाला ना दगड फेक केली तर माझ्या घोट्यावर दगड बसला, पाय फ्रॅक्चर केला माझा. काय हा अन्याय कुठून आणला तुम्ही, आणि परत तुम्ही गावाला साथीला धरता. गावाचा काही दोष नाही. बरं गावाला तू मध्ये धरल्यात. तुझं एकतीशी भांडण होतं तर आमच्याशी एकतीशी करायचं होतं. हा कार्यक्रम संपल्याहून करायचा होता तो. काय बरं ते नाही, त्याच्या कायमचं मनातच काळं होतं. आजच नाही झालेलं, कालच नाही झालेलं, बऱ्याच वर्ष झाले तो आमच्या मागं लागलेला आहे. आणि अजून सुद्धा ह्या निवडणुकीच्या टायमाला आम्हाला घरी येऊन धपकावणी द्यायचा. तुमचे रस्ता बंद करतो, तुमचे जीसीपी लावतो, रस्ता उकडतो. मग तुझं ते होतं भांडण, तू नंतर काढायचं होतं ना आमच्या. काय एवढं करूनच शेवटी तुम्ही काय केलं, आम्हाला वाऱ्यावर चिंडायला लावल्यात. आणि काल आला घराच्या येड्यावर घरा फिरवतोय पोरगा. माझ्या 2 मुली मी पाहुणे आणून ठेवल्या तिथं, त्यांची लहान लेकरं. माझं 4 वर्षाचं मुलगं धादरून गेली पोरं. जीसीपी आणली, म्हणलं घराला तुमच्या जीसीपी लावित. आणि एक घरात शिरलं तर एक खपवीन. हा कायदा कुठून आणला कायदा? झाले पूर्णतः राजकारण झालेलं आहे. माझ्या नवऱ्याला ठरवून मारहाण केली. आम्हाला न्याय पाहिजे नाही. आमचा 4 वर्षाचा मुलगा आता सुद्धा आमच्या जवळ नाहीये. आता सुद्धा जवळ नाही. 2 दिवस झाले, 24 तास होऊन गेले, माझा मुलगा माझ्या जवळ नाहीये. अक्षरचा मुलगा एवढंच मुलगा आमचं काय छोटे फणफणत आहेत.
पूर्ण ते त्या कुठे ह्याच्यामध्ये- ठेवले आम्हाला ते सुद्धा आम्हाला अजून माहित नाही. काय एवढं तुम्ही आकृत करता वय तुम्ही एवढं आकृत करता तुम्ही हा? काय तुमचं घेऊन काय खाल्लेलं आहे काय? आम्ही सुखाने करतो, सुखाने खातो. तुमच्यामुळे कुणी गेलं नाही पाहिजे हेच तुमचं म्हणणं आहे ना. म्हणून अशी वाट लावायची का दुसऱ्याची? काय हा? दुसऱ्याची वाट हे जे काही आरोप केलेत ना त्यांनी की ह्यांना धरून की त्यांनी धरले वगैरे असं काहीच झालेलं नाहीये. पूर्ण त्यांची शाळा झाली. पूर्ण त्या लोकांनी राजकारण केलेलं आहे. राष्ट्रवादी आणि भाजप याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्या राजकारण केले. मला न्याय पाहिजे. माझी सासू का होईना आता फ्रॅक्चर झालंय. जो काय खर्च असेल तो आम्ही करू, पण त्यांना पण न्याय पाहिजे. आम्हाला सगळ्या घराला न्याय पाहिजे नाही. आज तुमच्या घरामध्ये 15 लोक आहे आणि आम्ही फक्त 5च लोक आहे. तुम्ही जर ती सगळी लोक आमच्यावरती दगडफेक करता, आम्ही 4 लोक करणार काय हे फक्त मला तुम्ही सांगा. जे काय होईल त्याला पूर्णतः ती लोक जबाबदार असणार आहे. काय झालं होतं नेमकं? अमरसवरनं बातचीत झाली होती. ती बातचीत पूर्ण बातचीत थांबली गेली, मिठामीठ झाली. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मंडळीला दम दिला. त्याच्यानंतर आम्ही त्याला सोडायला वादिवाद तो चुकलं म्हणलं आणि घरी सोडायला घेऊन चाललो होतो. घरी सोडायला नेत असताना म्हणलं वरून नको, वरून परत वादिवाद वाढण्यापेक्षा असं देवळाच्या मधून जावं. देवळाच्या मधून जात असताना विकास गोंते हा आला आणि त्याने आमच्या बारक्या मुलाला ओढून धरलं, पाठमोरी ओढल्यावर तो खाली पडला, त्याचा पाय धरला. त्याच्यानंतर संतोष भिकोली, तेजेश भिकोली ही सगळे आली आणि सगळ्यांनी हाणामारी सुरू केली आहे. मग त्यात कुणाला लागलं, त्याला काय लागलं ते आम्हाला काय सांगता येतं नाही. टोटल भिकोल्यांचं घर आम्हाला मारायला होतं. गावातलं एकही माणूस आम्हाला मारायला नव्हतं. म्हणजे हा वैयक्तिक वाद आहे का गावाचा वाद आहे? हा गावातल्या लोकांनी आमच्यावर फटकं टाकलं तर ठीक आहे, मान्य केलं असतं की गावातल्या लोकांनी गावाची ह्याच्यामुळे भांडणं आली. तर त्यांनी हा वैयक्तिक डाव साधलाय आणि टोटल हा त्यांनी वैयक्तिक घरगुती हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मागं पण असं मला इलेक्शनच्या आधी त्यांनी मला गाडी आणून दम दिला होता. मी त्याच्या रस्त्यावरूनच जातोय कामाला यायला आणि माझ्या जीवाला तर धोका आहेच. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आल्यानंतर आमचा मुलगा एक घरी होते, तर रात्रीचे ते तेजस भिकुले आमच्या घरी आला, त्यांनी दम दिला, आमचं पोर पळून गेलं. आता एवढी लोक म्हणल्यावर पळून जाणार ना, ते कुठं फरार झाले हे पण आम्हाला सांगता यायचं नाही. हे पण सांगता यायचं नाही. त्याच्यानंतर हा जे आमरसचा खर्च काय चुकला असेल ते गावाची आम्ही माफी मागून मिटलं होतं. ह्यांनी वाढवायला नव्हतं पाहिजे. गावांनी बोललं असतं तर ठीक आहे, मी मान्य करतो, गावाची गोष्ट सगळी मान्य करतो. पण ह्यांनी वैयक्तिक घरगुती ही काय सगळ्या माणसांनी मारायची गरज आहे का? या भावकीतल्या ही जवळजवळ भावकीचीच भांडणे. ह्याच्यात गावकऱ्यांना एवढी विनंती, आमच्या भावकीच्या भांडणात गावकऱ्यांनी मध्ये पडू नये एवढी माझी विनंती. आणि गावासाठी मी कधीही गावाची माफी मागायला तयार आहे. माझे वडील 30 वर्ष वारकरी विनेकरी, आज मावळ तालुक्यात ते विनेकरी आहे, तर कुणीही वारकऱ्यांनी त्यांच्या साईडने सांगू शकतात. मी न सांगता वारकरी सांगू शकतात त्यांचा स्वभाव काय आहे आणि काय नाही. माझा एकच विनय आहे, त्यांनी जे आज मीडियावर सांगून कलम वाढून घेतलेत, दमदाटी करून कलम वाढून घेतले त्यांनी, ते फोकस करून. माझी विनंती आहे त्यांच्या वही तीच कलम करण्यात यावा ही माझी अशी विनंती आहे. या ठिकाणी पवन मावळ दिंडीचे विनेकरी आहेत. काय प्रकार घडला होता? तुम्ही देवळात होते? 4 दिवस सप्ताह बसल्यानंतर 4 दिवस आधी सुखावेने गेलं. काल दुपारच्या काना हुराकला आणि दुपारची आता मी विना घेऊन उभा होतो ना, असं हे झालं, असं कमकोत झालो. मग मंदिरात जाऊन बसलो. मंदिरात बसलो आणि मंदिरात बघतो तर इकडं केव झाली. तर त्या संतोष भिकुलेचा मोठा आवाज का ह्या नारायण भिकुले आणि मोहन भिकुले यांना दारान तुम्ही मारा, नाही त्या यांना खरंच करून टाका, असं त्या लाऊडस्पीकरवरती मंडपामध्ये जाहीर बोलतोय तो. एवढं झालं 15 दिवसापूर्वी या संतोष भिकुलेने मला एकट्याला अडवला गाडीमध्ये का तू एका 15 दिवसामध्ये बघ होतो, ह्याच्या 15 दिवसाच्या अगोदर तुमच्याकडे बघ होतो, मला जागा मला मोकळी करून द्या, नाही तर JCB आणून हे करून टाकतो. ते बी मी घरी पोरांना सांगितलं का पोरांना सांगितलं पोराची वाटतील. मी ते बंद झालो आणि तिथून जे आलो तर हे यांची मिठामीठ झाली. तर संतोष भिकुलेंनी त्याला काही मारला
त्या कोणत्या पोरला का काय झाला, तर त्या आधी झालेलं त्या संतोष विकुलेंनी त्या चंद्रकांतच्या पोरला सांगितलं का तुझ्या बापाला असं असं हे पोर बोललं. तिथून पुढं तो तिथून धावून आला आणि तिथून पुढं कळीला सुरुवात झाली, वडावड झाली आणि मग मारामारी झाली. तर मी तेवढं काय पराळलो नाही. नंतर मला आवाज आला का भाऊ ही नारायण विकुले आणि मोहन विकुले, तो म्हणलं यार पोरं तर पुण्याला गेली ती, तर कोणतरी म्हणलं तुमची पोरं पुण्याला गेली, तिकडे जे आलो होतं यांचं धिंगाणं चालले. जवळजवळ 25-30 माणसं त्यांचं घर खाली दांडका बिडकं घेऊन तयारीमध्ये सगळी घरच्या खाली आम्हाला लोटीचं चालवली खाली त्यांच्या घरामध्ये खाली हात जमीन जसंच झालता पार ही आणि 2-4 दगड माया शे काना कुणी केला, हे काना कुणी केला आणि तुही माई पोरं घेऊन मी अशी तंगडून गावाच्या बाहेर काढायला गेलो. गावाच्या बाहेर काढता आता ते पोरं एक बारकं ते काय कोणतरी म्हणलं तर त्याला एवढं झालं तर ते त्या उरफाट कोणला तरी थोडं बोललं. मग तिथून पुढे जे गेलो तर एक बाई आली म्हणलं आपलं गावाच्या बाहेर पळून जायचं करायचं. तर ती एक आली म्हणली माझ्या पोराला मारलं. ती सपचल गाडीची आडवी पडली म्हणली मी आता तुमच्या गाडीखाली जीव देणार आणि म्हणले बघा तुमचं कसं काय होतं ते. मग ते कशी तरी ह्याने काय केलं ते गेला तर अशी केली आणून त्या पोराला गाडी अशी बाजूला काढून चालले. तर तेवढे ती गेली तर मग आम्ही गाडी 4 माणसं बसलो, कुणाचा तपास नाही. तर मग आम्ही आपलं आलो निघून इकडं. आणि 4 वर्षापूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या तेजस विकुले आणि शुभम विकुले आणि संतोष विकुले ह्यांनी आमच्यावरती हल्ला केला. पोलीस स्टेशनला त्यांची एजन्सी अजून ती चालू आहे. हा मागचा कुसूर काढलेला आहे. आणि त्याची भाषा अशी आहे का तुमचं घर मी खपवल्याशिवाय राहणार नाही, खपवणार मी खपवणारच. मग माझी विनंती एवढीच आहे, तुम्ही आमच्या घराविषयी तुम्ही कुठं बी पडताळी करा का हे घर कसं आहे, किती नम्रतेमध्ये वागते, किती काय करते, का कोण विष्णी आहे का कोण काय आहे, एवढी चौकशी करून तिथं पुढं तुमच्या गुन्ह्याला आम्ही पात्र आहे. जे गुन्हा ठरवतं ना तो आम्ही आणि गावाच्या पाय 18 बाऱ्या पडू आम्ही. गावाचं काही नाही. गावाच्या लोकांना तुम्ही हान केलं. आता ह्याच्या दहशतीमुळे हे लोकसुद्धा गावामध्ये दबते हे करायला बोलायला याला संतोष विकुलेला. ह्या सगळा कळीचा पाय हा संतोष विकुलेच्या घरात बसून आहे अख्खा. आणि तो जो म्हणला मागच्या वेळेस त्यांच्या मुलांनी मोहन भिकुलेंनी भांडणं केली. मोहन भिकुले आपल्या शिवजयंतीला ह्यांनी कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात असं ठरलं होतं त्यांचं की की बक्षीस ते ठेवले ते गावातल्या लोकांना द्यायचं, बाहेर द्यायचं नाही. ह्यांनी बक्षीस बाहेर दिलं, त्याच्यात वादविवाद झाला. दुसरा मुलगा तो म्हणला बक्षीस तुम्हाला द्यायचं होतं बाहेर तर वाढवले असते. त्याच्यावरनं मोहन पण म्हणला हो बक्षीस द्यायचं होतं तर अजून पैसे काढलं असतं. त्याच्यावरनं तो मोहन माझ्या मुलाला काय म्हणला, देवळातनं निघ किंवा बापाचं देऊळ नाही म्हणला, माझ्या बापाची जागा आहे म्हणला इथं. त्याच्या जागेत आहे का काय, तो कायम मंदिरात पाहायला गेला का माझ्या बापाची जागा आहे, ही मंदिर हटवा इथलं. 10 वर्षापूर्वी त्या आता तू ते पोरं लागले ना त्याच्या मावळचं लग्न होतं. ते मांडव तयार झालं देवळापुढं मांडव तयार झालं. त्यांनी काय केलं, त्या दमदाटी देऊन त्या मांडव उचलला आणि तिकडे हागांदऱ्याने नेऊन त्या पुढचं लग्न लागलं. हा ती जागा मोकळी करून दिली त्याला. एवढी दहशतगिरी आहे त्या संतोष विकुलेची. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या 2 गटात झालेल्या मारामारीचा तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत. या ठिकाणी जे जखमी आहेत ते कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जे आमरस उष्ट केल्याच्या कारणावरनं जे भांडण आहे, या भांडणामध्ये भिकोले कुटुंबियाकडनं सांगण्यात येतं की भावकीचा वाद यामध्ये विकोपाला गेला, ही मारामारी झालेली आहे. तर पोलीस तपास करत आहेत आणि या ठिकाणी असणारे ह्याच्यात आहे ना त्या भांडणात आमचं हे पण नव्हतंच. तो येऊन मारला आणि त्यांनी मला ना खाली पाडला पूर्ण टोटल. आणि ते पण असं नाही, मंदिरात पुढं लोकांना दिसल म्हणून त्यांनी पार असा फरफटत नेऊन पाठीमागं मंदिराच्या पाडला. आणि मला आहे ना इथं छातीवर त्या संतोष भिकुले इतक्या लाथा मारल्यात की बरगडी मोडली. आणि माझा फोन सुद्धा वाटलं तर फोन माझा कोणला सापडला काय नाही. तो आहे ना वसंत तुपेंनी मला आणून दिला. त्याला विचारू शकता फोन तिथं पाडला, हा पाडला होता का नाही ते.
मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.